कोल्हापुरात सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। पंचगंगा नदीची पाणी पातळी 27 फुटांवर। पंचगंगेवरील कसबा बावडा इथल्या राजाराम बंधारा पाण्याखाली गेलाय। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी भूषण पाटील आपल्या सोबत आहेत। भूषण, काय स्थिती? गेल्या 3 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे पंचगंगा नदीसह सरगळ्याच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 27 फुटांवर जाऊन पोहोचलेली आहे आणि त्यामुळे या नदीवर असणारे जवळपास 12 बंधारे जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। आता आपण आहोत कसबा बावडा इथल्या राजाराम बंधाऱ्याच्या ठिकाणी आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। हा राजाराम बंधारा जो आहे तो पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे आणि ही नदी जी आहे ती आता दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते। या नदीचं पाणी आता हळूहळू आजूबाजूला असलेल्या शेतामध्ये देखील जायला सुरुवात झालेली आहे। जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात अजूनही दमदार असा पाऊस कोसळतोय, त्यामुळे विशेषतः राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे जे आहेत ते उघडले गेलेले आहेत आणि त्यामुळे त्यातून 7000 क्युसेकचा विसर्ग भोगावती नदीपात्रामध्ये सुरू आहे आणि त्यामुळेच या सगळ्या नद्यांच्या पातळीमध्ये देखील वाढ होत असतानाचं चित्र आहे ते पाहायला मिळतंय। सध्या कोल्हापूर आणि परिसरामध्ये पावसाची काहीशी उघडीप असली तरी जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात मात्र अजूनही पाऊस कोसळतोय, त्यामुळे या सगळ्या नदीच्या पाणी पातळीमध्ये अजूनही वाढ होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आणि त्या दृष्टीनं सतर्क राहण्याच्या सूचना ज्या आहेत त्या नदीकाठच्या गावातील लोकांना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत। बरोबर, धन्यवाद भूषण या माहितीबद्दल।